नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? मजेत असाल? चला म्हणलं लवकर उठून पटकन दातगीते घासून घेऊता. आणि भाऊ दातगीते घासल्याच्यानंतर आपल्याला फ्रेश झालं जरा बरं वाटतंय ना. आणि म्हणलं चला दातगीते घासून चहा घी पिऊता. आणि हे बघा आपला चहा किती छान दिसतोय. आणि चला चहा घी पिऊन घेऊता आणि फ्रेश होता. आपल्या घरी मला एक गोष्ट आठवली की आपल्या घरी कोणतरी पाहुणा येणार आहे. पण हे कोण पाहुणा येणार आहे हे बी मला बी माहीत नव्हतं. चला म्हणलं चहा पिऊन कोण पाहुणा येणार आहे याची वाट पाहूता. आणि हे बघा भाऊ, इथं आहे उभी आपली सायकल. ही आपली टार्झन. हिला 6 वर्ष आज कंप्लीट झालेले आहेत. आणि ही इतकी जुनी झालेली आहे की तरी बी आपण हिला ऐकलं नाही. काऊन की जी जुनं ते सोनं असते हे असं म्हणतात ना, त्याच्यामुळं आपण सायकलला काही ऐकत नाही भाऊ. आपली लई जुनी सायकल आहे, हिच्यावर आपण शाळेत बी जात होतो ना. तर हे बघा, ह्यो आपला पाहुणा. म्या म्हणलं दुसरा कोण पाहुणा येणार आहे का नो. हे होता आपला टोपी यायलाय. ए टोपी, इकडं बघ, इकडं बघ, इकडं बघ, इकडं बघ, वर बघ. आणि ह्यो पाहुण्यासंग आता जराशीक मजाक करतो मी, खेळतो जरासक. आणि अरे 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 अरे, पडशीन 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 दमानं. हे बघा शांत बसला आता जरा. मित्रांनो, आभाळ आलेलं आहे भरपूर, त्याच्यामुळं आपल्याला शेताकडे जायचं होतं. काऊन की आपला शेतामध्ये कडबा ठेवलेला होता ना, त्याच्यामुळं ही बघा आपली छत्री घेऊन भाऊ निघलो ना आता वावराकडे. आणि छत्री उघडली आणि चाललो शेताकडे आपण. आणि मी एक गोष्ट सांगतो, आपण जो डॉग आणलेला आहे त्याचं नाव काय अजून ठेवलेलं नाही मित्रांनो. कमेंटमध्ये तुम्ही सांगा, 10 तरी कमेंट करा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे नावं सांगा. मी एक नाव जर आवडलं तर ठेवून देईन.